उरणमध्ये शेकाप पक्षाचा आमदार नसल्यानं उरण तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे। शहराची दर पुरती वाट लागली आहे, त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून येथील जनता सैरभैर झाली आहे। या जनतेनं हे आसमानी संकट घालवण्यासाठी प्रीतम जेम म्हात्रे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे। प्रीतम म्हात्रेच सर्वाधिक मतांनी निवडून येतील असा विश्वास शेकाप चिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय। तसंच 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघर येथे आले होते। यावेळेस त्यांनी येथे होत असलेल्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव जाहीर करायला हवं होतं, मात्र त्यांनी तसं केलं नाही आणि येथील विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची प्रक्रिया सुरू आहे हे तरी सांगायला हवं होतं, मात्र त्यांनी काहीही सांगितलं नाही। त्यामुळे भाजपा येथील प्रकल्पग्रस्तांची नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला गेलाय। यावेळेस व्यासपीठावर अनेक मान्यवर हे उपस्थित होते। मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय की निवडून आलो 23 तारखेला पुढच्या 100 दिवसात 1000 नोकऱ्या, मी काय असंच बोललो नाहीये। त्या पद्धतीनं एअरपोर्ट रोजगार म्हणून आपण प्रशिक्षण जे देतो त्या पद्धतीचं काम गेले 1.5 वर्ष चालू आहे। त्या माध्यमातून बऱ्याच नोकऱ्या लावल्यात। मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला फक्त आपण 44 नोकऱ्या 1.5 महिन्यात लावल्यात, बाकी अशा बऱ्याच नोकऱ्या लावल्यात। फक्त तुम्ही विश्वास प्रीतम म्हात्रेवर ठेवायला पाहिजे आणि तो तुम्ही ठेवाल अशी अपेक्षा मी बाळगतो। आणि तुम्ही सगळ्यांना संधी दिलीत, एक संधी तुम्ही प्रीतम म्हात्रेला द्या। या संधीचं सोनं केल्याशिवाय देखील मी ठेवणार नाही हे देखील मी तुम्हाला सांगतो।